किती तोळे गेलं साधारणतः 14 तोळ्याच्या 14 तोळ्याच्या पण आपल्याला काही लागलं वगैरे असं का? म्हणजे नाही, मेजर असं काहीच नाही, थोडंसं इथं अच्छा जखम झाले. बरं. मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. सातपूर येथील बाबा टेलरचे संचालक आणि सातपूरचे गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले श्री मकरंद साळी हे सोमवारी रात्री महादेवनगर येथील आपल्या बाबा टेलर्स या दुकानातून रात्री घरी जात असताना त्र्यंबक रोड लगत अज्ञात चोरट्यांनी त्यांना धाकधपटशा दाखवून तब्बल 14 तोळे सोने लुटले. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. बाबा टेलरचे संचालक आणि सातपूरचे गोल्डमॅन म्हणून ओळखले जाणारे श्री मकरंद साळी यांच्या बाबतीत परवा जो काही प्रकार घडला तो जबरी चोरीचा प्रकार आहे. नेमकं काय घडलं आहे साळीसाहेब? मी परवाच्या दिवशी रात्री 10:30 वाजता दुकानातलं काम आटपून घरी जाण्यासाठी माझ्या गाडीमध्ये बसलो. माझी गाडी रोडच्या त्या बाजूला नेहमी लागलेली असते. मी गाडीत बसल्या बसल्या मोटरसायकलवर 3 जण होते आणि एक जण पायी आजूबाजूला फिरत होता. पण ती अशी घटना होती, मला काही कल्पना नव्हती, त्यामुळे मी आपलं नेहमीच्या रुटीनप्रमाणे गाडीत बसलो. गाडीत बसल्या बसल्या त्या मोटरसायकलवरील मागचे 2 व्यक्ती गाडीचे बाकीचे 3 दरवाजे उघडून गाडीमध्ये बसले आणि माझ्या बाजूला जो माणूस बसला होता त्यांनी मला असं केलं, माझी मान इकडे केली. त्याच कालावधीमध्ये मागच्या बाजूला जो व्यक्ती बसलेला होता त्यांनी माझे डोळे आणि तोंड असं दाबून धरलं आणि जो 3रा व्यक्ती होता त्यांनी माझ्याकडे सोन्याची मागणी केली, दे तुझ्याकडे काय आम्ही घेऊन चाललो नाही तर घोडा लावाल. तर त्या टायमाला मला संशय आला की आता हे सोन्यासाठी आलेले. मग मी माझ्याकडे जेवढं होतं तेवढं हातात धरून ठेवलं. हातात धरलं, त्यातील 2 चेन त्यांनी अशा ओरबडून घेतल्या. 2 चेन ओरबडून घेतल्या. हातातलं घड्याळ काढण्याचा प्रयत्न केला. घड्याळची क्लिप तुटून घड्याळ खाली पडलं. त्यानंतर माझ्या हातात ते ब्रेसलेट होते ते त्यांनी ओढले. त्यातलं एक तुटलं, परंतु ते मी एकमेकाला बांधलेलं असल्यामुळं ते दुसऱ्या ब्रेसलेटला लटकून राहिलं. त्यानंतर त्या 2 चेन मिळाल्यानंतर तात्काळ त्यांनी बाकीचे दरवाजे उघडून मोटरसायकलवर बसून पळून गेले. अच्छा, पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली? पोलीस स्टेशनला मग ती घटना घडल्या मी ज्यांच्या दुकानामध्ये आपल्या बोर्डचं काम करत होतो, हां, त्यांचं नाव ओम गणेश आर्ट, त्यांचे संचालक धनू, त्यांना फोन केला. त्यांनी गाडी चालवत मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टेशनला नेल्यानंतर तिथली व्हॅन नुकतीच बाहेर निघाली होती. तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं आपण कंप्लेंट नंतर घेऊ, आपण पहिले घटनास्थळी जाऊ. घटनास्थळी जाऊन मग त्यांनी सगळी चौकशी केली आणि नंतर जाऊन मी कंप्लेंट केली. किती तोळे गेलं साधारणतः? 14 तोळ्याच्या 14 तोळ्याच्या पण आपल्याला काही लागलं वगैरे असं का? म्हणजे नाही, मेजर असं काहीच नाही, थोडंसं इथं अच्छा जखम झाले. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.